सीखेंगे। अपनी बाइबल से खोलोगे पहला पत्रस 1 उसका 14 से फिर से उस वचन को पढ़कर हम आगे की ओर बढ़ेंगे। पहला पत्रस उसका 1 अध्याय उसका 15 वचन से हम पढ़ सकते हैं। पहला पत्रस 1 उसका 15 से। पर जैसे तुम्हारा बुलाने वाला पवित्र देखो है। यहाँ पर एक वचन को आप देखोगे कि बाइबल कहती है कि जैसा तुम्हारा बुलाने वाला पवित्र है। बोलो कौन पवित्र है? तुम्हारा बुलाने वाला पवित्र है। तुम भी हाँ जी आगे पढ़ोगे। जैसे तुम्हारा बुलाने वाला पवित्र है, जैसा तुम्हारा बुलाने वाला पवित्र है, वैसे ही तुम भी अपने सारे चाल चलन में पवित्र आमीन। बनो। वैसे ही तुम भी अपने सारे चाल चलन में क्या बनो? पवित्र बनो। जैसा तुम्हारा बुलाने वाला पवित्र है, परमेश्वर चाहता है कि तुम भी क्या बनो? पवित्र बनो। बाइबल कहती सारे चाल चलन में ಎಲ್ಲ ನಡವಳಿಕೆಗಳಲ್ಲಿ तुम पवित्र बनो। ಪರಿಶುದ್ಧರಾಗಿರಿ। तुम्हारा पूरा चाल चलन ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ನಡವಳಿಕೆ परमेश्वर की नजरों में पवित्र होना ದೇವರ चाहिए। ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಪರಿಶುದ್ಧವಾಗಿರಬೇಕು। हालेलुया। हालेलुया। क्योंकि परमेश्वर ने हमें इसके लिए बुलाया है ಯಾಕೆಂದ್ರೆ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ಇದಕ್ಕಾಗಿ कि हम ಕರೆದಿದ್ದಾನೆ। परमेश्वर के लिए पवित्र जीवन व्यतीत ನಾವು करें, ದೇವರಿಗಾಗಿ ಪರಿಶುದ್ಧ हम ಜೀವನ पवित्र जीवन गुजारें। ನಾವು ಪರಿಶುದ್ಧ ಜೀವನ क्योंकि जब हम पवित्र जीवन गुजारते हैं ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಾವು ಯಾವಾಗ ಪರಿಶುದ್ಧ तो ಜೀವನ परमेश्वर हमसे प्रसन्न होता है। ದೇವರು ನಮ್ಮಿಂದ ಪ್ರಸನ್ನರಾಗ್ತಾರೆ। जब परमेश्वर हमारे जीवन से प्रसन्न होता है ಯಾವಾಗ ದೇವರು ನಮ್ಮ ಜೀವಿತದಿಂದ तो ಪ್ರಸನ್ನರಾಗ್ತಾರೆ, परमेश्वर हमें बहुत आशीष करता है। ದೇವರು ನಮಗೆ ಬಹಳ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡ್ತಾರೆ। आमीन। ಆಮೆನ್। जो एक मुख्य कार्य है, ಒಂದು ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯ ಇದೆ, जो एक मुख्य कारण है, एक बड़ा रीजन है जी ಒಂದು ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯ, ಒಂದು ಮುಖ್ಯ ಕಾರಣ ಒಂದು ಆಗಿದೆ। कि लोग मसीहियत में आने के बाद भी लोग फलते नहीं हैं। ಜನರು ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ ಬಂದು ಕೂಡ ಫಲಿಸುವುದಿಲ್ಲ, क्योंकि बिना पवित्रता के ಏಕೆಂದ್ರೆ ಪರಿಶುದ್ಧತೆ ಇಲ್ಲದೆ हम परमेश्वर में फल नहीं सकते। ನಾವು ದೇವರಲ್ಲಿ ಫಲ ತರೋಕ್ಕಾಗುವುದಿಲ್ಲ, क्योंकि हमारा परमेश्वर पवित्र है। ಏಕೆಂದ್ರೆ ನಮ್ಮ ದೇವರು ಪರಿಶುದ್ಧನಾಗಿದ್ದಾನೆ। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। निकालोगे आप पहला पत्रस ಮೊದಲನೇ ಪೇತ್ರ सॉरी लेविय व्यवस्था ಯಾಜಕ ಕಾಂಡ 11 अध्याय 11ನೇ ಅಧ್ಯಾಯ उसका 44 वचन हम पढ़ेंगे। लेविय व्यवस्था 11 अध्याय उसका 44। 11:44। क्योंकि मैं तुम्हारा परमेश्वर यहोवा हूँ। देखो यहाँ पर परमेश्वर अपने लोगों से बात कर रहा है। ಇಲ್ಲಿ ದೇವರು ತನ್ನ ಜನರೊಟ್ಟಿಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, प्रत्येक जन से ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ। कहता क्योंकि मैं तेरा परमेश्वर ನಾನು ನಿನ್ನ ದೇವರು यहोवा हूँ। ಯೆಹೋವ ಆಗಿದ್ದೇನೆ। हाँ जी। इस कारण इस कारण अपने को शुद्ध करके पवित्र बने रहो। अपने को शुद्ध करके क्या बने रहो? पवित्र बने रहो। प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। क्या बोला परमेश्वर ने? ದೇವರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ? मैं तेरा परमेश्वर यहोवा हूँ। परमेश्वर कहता है। ನಾನು ನಿಮ್ಮ ದೇವರಾದ ಯೆಹೋವನು, ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ। किस किस को सुनाई पड़ रहा है? ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ? परमेश्वर क्या बोल रहा है? ದೇವರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? पुराने नियम में अपने लोगों को ಹಳೆ ಒಡಂಬಡಿಕೆಯಲ್ಲಿ ತನ್ನ ಜನರಿಗೆ, जब तक पुराना नियम था ಇಲ್ಲಿ ತನ್ನ ಹಳೆ ಒಡಂಬಡಿಕೆ ಇತ್ತು, तब तक प्रभु यीशु मसीह की जो कुर्बानी थी वो क्रूस पर नहीं हुई थी। ಅಲ್ಲಿ ತನ ಯೇಸುವಿನ ಬಲಿದಾನ ಶಿಲುಬೆ ಮೇಲೆ ಆಗಿದ್ದಿಲ್ಲ, तब तक प्रभु यीशु मसीह का लहू नहीं बहा था। ಅಲ್ಲಿ ತನ ಯೇಸುವಿನ ರಕ್ತ ಸುರಿಸಿದ್ದಿಲ್ಲ। पर परमेश्वर ने फिर भी उन लोगों को एक आज्ञा दी। ಆದ್ರೂ ಕೂಡ ದೇವರು ಅವರಿಗೆ ಒಂದು ಆಜ್ಞೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರು। परमेश्वर कहता मैं तेरा परमेश्वर यहोवा हूँ, ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ನಿನ್ನ ದೇವರು ಯೆಹೋವನಾಗಿದ್ದೇನೆ। इसलिए तुम अपने आप को ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀವು ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವು शुद्ध कर कर ಶುದ್ಧ ಮಾಡಿಕೊಂಡು, क्या लिखा? ಏನ್ ಮಾಡ್ತಿದೆ? अपने आप को शुद्ध कर कर ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವು ಶುದ್ಧ ಮಾಡಿಕೊಂಡು पवित्र बने रहो। आमीन। ಪವಿತ್ರರಾಗಿರಿ ಅಂತ। हालेलुया। क्या बने रहो? ಏನಾಗ್ಬೇಕು? बने रहो। ನೀವು ಪರಿಶುದ್ಧರಾಗಿರ್ಬೇಕು। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। पवित्रता से बाहर मत जाओ, ಪರಿಶುದ್ಧತೆಯಿಂದ ಹೊರ ಹೋಗಬಾರದು, क्योंकि परमेश्वर पवित्र है। ಯಾಕಂದ್ರೆ ದೇವರು ಪರಿಶುದ್ಧನಾಗಿದ್ದಾನೆ। जब वो लोगों के जीवन में अपवित्रता को देखता है ನಮ್ಮ ಜನರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಅಪರಿಶುದ್ಧತೆಯನ್ನು ನೋಡ್ತಾರೆ, तो परमेश्वर उनके जीवनों में कार्य नहीं करता। ದೇವರು ಅವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡುತ್ತಾರೆ। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। अब हमेशा इन बातों का ध्यान रखो। ಯಾವಾಗಲೂ ಮಾತಿನ ಮೇಲೆ ಧ್ಯಾನ ಇಡಬೇಕು।
जब आपको लग रहा है ಯಾವಾಗ ನಿಮಗೆ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ कि मैं प्रभु की हजूरी को अपने जीवन में महसूस नहीं कर रहा हूँ, ನಾನು ದೇವರ ಉಪಸ್ಥಿತಿ ದೇವರ ಪ್ರಸನ್ನತೆ ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇಲ್ಲ परमेश्वर की प्रेजेंस को मैं महसूस नहीं कर रहा हूँ, ನಾನು ದೇವರ ಉಪಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇಲ್ಲ उसका कारण है ಅದರ ಕಾರಣ ಇದೆ कि कहीं ना कहीं आपकी पवित्रता ही ಎಲ್ಲೋ ನಿಮ್ಮ ಪರಿಶುದ್ಧತೆ जैसी परमेश्वर चाहता है वैसी नहीं है। ಯಾವ ರೀತಿ ದೇವರು ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ ಆ ರೀತಿ ಇಲ್ಲ हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ क्या तुम नहीं जानते ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ವಾ कि तुम पवित्र आत्मा का मंदिर हो? ನೀವು ಪರಿಶುದ್ಧಾತ್ಮರ ಮಂದಿರವಾಗಿ परमेश्वर का आत्मा तुम में रहता है। ಪರಿಶುದ್ಧಾತ್ಮ ನಿಮ್ಮವರಾಗಿರ್ತಾರೆ हालेलुया। हाँ? क्या लिखा? क्या तुम नहीं जानते ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ವಾ कि परमेश्वर का आत्मा तुम में रहता है? ದೇವರ ಆತ್ಮ ನಿಮ್ಮೊಳಗಿರ್ತಾರೆ जब तुम्हें मालूम है ಯಾವಾಗ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತು कि परमेश्वर का आत्मा मुझ में रहता है, ದೇವರ ಆತ್ಮ ನಮ್ಮೊಳಗಿರ್ತಾರೆ जब मैंने परमेश्वर का आत्मा पाया है, ನಾನು ದೇವರ ಆತ್ಮ तो तुम ಹೊಂದಿಕೊಂಡಿದ್ದೇನೆ फिर सबके जैसा जीवन तुम कैसे व्यतीत कर ಮತ್ತೆ सकते? ನೀವು ಎಲ್ಲರ ಹಾಗೆ ಜೀವನ ಯಾಕೆ ಜೀವಿಸ್ತೀರಿ हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ क्योंकि सब आपके जैसे नहीं हो सकते। ಯಾಕೆಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ನಿಮ್ಮ ಹಾಗೆ ಇರುವುದಿಲ್ಲ परमेश्वर के लोगों को परमेश्वर ने अपने लिए बाइबल कहती अलग किया है। ದೇವ ಜನರಿಗೆ ದೇವರು ತನಗಾಗಿ ಆರಿಸಿಕೊಂಡು ಬೇರ್ಪಡಿಸಿದ್ದಾರೆ जब तक एक व्यक्ति जो प्रभु में आ चुका है, ಎಲ್ಲಿ ತನ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಕರ್ತನಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾನೆ जब तक वो एक बात को नहीं समझता ಎಲ್ಲಿ ತಾನ ಆತನ ಒಂದು ಮಾತು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ कि मैं अलग किया गया हूँ, ನಾನು ಬೇರ್ಪಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿದ್ದೇನೆ मुझे परमेश्वर ने अलगताई और पवित्रताई का जीवन ನನಗೂ ದೇವರು ಒಂದು ಬೇರೆ ಜೀವನ ಒಂದು ಪರಿಶುದ್ಧತೆ ಜೀವನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ पवित्रताई अलगताई का जीवन गुजारने के लिए परमेश्वर ने मुझे अलग किया है। ಒಂದು ಬೇರೆ ಒಂದು ಪರಿಶುದ್ಧ ಜೀವನ ಜೀವಿಸೋದಕ್ಕಾಗಿ ದೇವರು ನನ್ನನ್ನು ಬೇರೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ हालेलुया। तब तक वो व्यक्ति कभी भी एक आशीष जीवन व्यतीत नहीं कर सकता। ಅಲ್ಲಿ ತನ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾವತ್ತೂ ಆಶೀರ್ವದಿತ ಜೀವನ ಜೀವಿಸಕ್ಕಾಗಲ್ಲ अगर मेरी बातें सबके जैसी है, ನನ್ನ ಮಾತು ಎಲ್ಲರ ಹಾಗಿವೆ अगर मेरा चाल चलन सबके साथ मैच होता है, ನನ್ನ ನಡವಳಿಕೆ ಎಲ್ಲರ ಜೊತೆ ಮ್ಯಾಚ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ अगर हर एक व्यक्ति ಒಂದು ವೇಳೆ ಎಲ್ಲ ವ್ಯಕ್ತಿ अगर वो मेरे पास आकर उससे ऐसा महसूस होता है, अरे नहीं यार ये तो मेरे जैसा है, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ನನ್ನ ಹತ್ರ ಬಂದು ಈ ರೀತಿ ಅನಿಸ್ತಂದ್ರೆ ಇವರು ನನ್ನ ಹಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ये तो मेरे जैसा है, ನನ್ನ ಹಾಗೆ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ तो मेरा जीवन सही है। ನನ್ನ ಜೀವನ ಒಳ್ಳೆದಿಲ್ಲ हालेलुया। मैंने क्या बोला? हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. वो अलग टाइप का जीवन नहीं। ಆ ಒಂದು ಬೇರ್ಪಟ್ಟ ಜೀವನ ಇಲ್ಲ जब लोग एक विश्वासी को देखें, ಯಾವಾಗ ಜನರು ಒಬ್ಬ ವಿಶ್ವಾಸಿ ನೋಡಿದಾಗ उनको मालूम होना चाहिए, ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಿರ್ಬೇಕು नहीं अगर मुझे इसके साथ खड़ के मुझे बात करनी है ಇವ್ರ ಜೊತೆ ನಿಂತು ನಾನು ಮಾತಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ तो मुझे ध्यान से बात करनी होगी, ನಾನು ಧ್ಯಾನದಿಂದ ಮಾತಾಡ್ಬೇಕು क्योंकि जो अलग है, ಇವರು ಬೇರೆ जो रियल विश्वासी है, जो रियल क्रिश्चियन है, जो चर्च को जाने वाला, जो प्रार्थना करने वाला, जो बाइबल पढ़ने वाला व्यक्ति है। ಇವರು ಚರ್ಚ್ಗೆ ಹೋಗೋರು ಬೈಬಲ್ ಓದಿದ್ರು ಅವರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುವ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಿದ್ದಾರೆ हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. किस किस को समझ आ रहा है? हाँ? ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ अगर एक व्यक्ति आपके पास आकर वो आपसे बात करता, वो आराम से वो गालियां निकाल रहा है, ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಬಂದು ಮಾತಾಡಿ ಆರಾಮಾಗಿ ಬಾಯ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂದ್ರೆ ಬಾಯಿಂದ तो अपने जीवन को चेक करो, ನಿಮ್ಮ ಜೀವನ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ यार ये व्यक्ति मेरे जीवन के बारे में मुझे क्या देख रहे हैं? ಈ ವ್ಯಕ್ತಿ ನನ್ನ ಜೀವಿತದ ಬಗ್ಗೆ ಏನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. जब मैं गाली देने वाला व्यक्ति नहीं हूँ, ಯಾವಾಗ ನಾನು ಬೈಯೋ ಮನುಷ್ಯನ तो मेरे पास खड़ती हुई गाली मुझे कैसे दे सकते? ನನ್ನ ಹತ್ರ हाँ? ನಿಂತು ಯಾಕೆ ಬೈತಾರೆ जब मैं किसी की निंदा नहीं करता, ನಾನು ಯಾವಾಗ ಯಾರು ನಿಂದೆ तो ಮಾಡೋದಂದ್ರೆ किसी की हिम्मत क्या कि वो मेरे पास आकर वो किसी की निंदा करे? ಯಾರಿಗೆ ಇಷ್ಟ ಶಕ್ತಿ ಅವ್ರು ನನ್ನ ಹತ್ರ ಬಂದು ಬೇರೆ ನಿಂದೆ ಮಾಡ್ತಾರೆ हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. आपका जीवन एक उदाहरण का जीवन हो। ನಿಮ್ಮ ಜೀವನ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಜೀವನ ಇರಬೇಕು. हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. किस किस को समझ आ रहे हैं? ಯಾರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ मुझे याद आता है कभी कभी जब कॉलेज समय में ನೆನಪು ಬರ್ತದೆ ಒಂದೊಂದು जब कुछ दोस्तों ने कुछ प्लानिंग करनी, ಕೆಲವು ದೋಸ್ತರು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗಳು ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾರೆ जो हम आज वहाँ जाएंगे, हम आज हाफ टाइम में कॉलेज से छुट्टी लेकर हम बाहर घूमेंगे, हम एंजॉय करेंगे, कुछ हम खाएंगे पिएंगे। जब वो आपस में वो मुझे छोड़ देते थे, ಅವ್ರ क्यों? ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗಳು ಆ ರೀತಿ
ರೀತಿ ಅಲ್ಲಿ ಹೋಗೋಣ ಇಲ್ಲಿ ಹೋಗೋಣ ಅಂತ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಅವ್ರು ನನಗೆ ಬಿಟ್ಟು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು. वो कहते थे यार इसके साथ मजा नहीं आता. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ಇವ್ರು ಇತ್ತನಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಅಲ್ಲಿ ಮನಸ್ಸು ಬರಲ್ಲ ಅಂತ. हाँ, वो कहते थे ये थोड़ा अलग है जी, ಈ ಮನುಷ್ಯ ಬೇರೆ ಇದಾನೆ ಅಂತ. क्योंकि उनको मालूम है ಯಾಕೆಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತು ना तो जब कोई पिक्चर देखेगा ಇತ್ತ ಯಾವುದೇ ಪಿಕ್ಚರ್ ना ना जो हमारे साथ ठट्ठा मजाक करेगा, ಇತ್ತ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ನಗೋದಿಲ್ಲ, ಅದನ್ನ ಚೇಷ್ಟೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ना इसके साथ बैठ के आप किसी लड़की जब कोई लड़के की बात कर सकते हैं. ಇತ್ತನ ಜೊತೆ ಕುಂತು ಯಾವುದೇ ಹುಡುಗಿಯ मातुಗಳನ್ನ ಮಾಡಕ್ಕಾಗಲ್ಲ. हालेलुया, है ना? Hallelujah. वो दूर रहते थे, उनको मालूम था कि ये सब बातें इसके साथ चलती नहीं. ಅವ್ರು ದೂರ ಇರ್ತಿದ್ರು, ಎಲ್ಲ ಮಾತುಗಳು ಈತನೊಟ್ಟಿಗೆ ನಡೆಯೋದಿಲ್ಲ ಅಂತ. हालेलुया. Hallelujah. जब आप इस बात को जानते हो ಯಾವಾಗ ನಿಮ್ಗೆ ಈ ಮಾತು ಗೊತ್ತು, कि मैं क्रिश्चियन हूँ, ನಾನು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಇದ್ದೇನೆ, मुझे पवित्रताई में जीना है, ನಾನು ಪರಿಶುದ್ಧತೆಯಲ್ಲಿ ಜೀವಿಸ, मुझे अलगताई में जीना है. ನಾನು ಬೇರ್ಪಟ್ಟ ಜೀವಿಸಬೇಕು. जो सब कर सकते हैं वो मैं नहीं कर सकता. वो ಯಾವುದು ಎಲ್ಲರೂ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದು ನಾನು ಮಾಡಬಾರದು. हालेलुया. Hallelujah. मैंने क्या बोला? जो सब कर सकते हैं वो आप नहीं कर सकते. ಯಾವುದು ಎಲ್ಲರೂ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದು ನೀವು ಮಾಡಬಾರದು, ನೀವು ಮಾಡಬಾರದು. क्यों? ಯಾಕೆ? क्योंकि परमेश्वर ने क्या बोला? ಯಾಕಂದ್ರೆ ದೇವರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, मैं तेरा परमेश्वर यहोवा हूँ. ನಾನು ನಿನ್ನ ದೇವರು ಯೆಹೋವನು, तू अपने आप को शुद्ध करके. ನೀನು ನಿನ್ನನ್ನು ಶುದ್ಧ ಮಾಡಿಕೊಂಡು. आगे क्या लिखा? क्या लिखा आगे? पवित्र. ऊंची बोलो, क्या लिखा? पवित्र. हाँ, ऊंची बोलोगे. पवित्र ಪರಿಶುದ್ಧರಾಗಿರು. लिखा. अपने आप को ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವು शुद्ध करके ಶುದ್ಧ ಮಾಡಿಕೊಂಡು तुम पवित्र बने रहो. ನೀವು ಪರಿಶುದ್ಧರಾಗಿರ್ಬೇಕು. हालेलुया. Hallelujah. ये आज्ञा है परमेश्वर की ಇದು ಆಜ್ಞೆಯಿದೆ ದೇವರದು, कि तुम पवित्र बने रहो. ನೀವು ಪರಿಶುದ್ಧರಾಗಿರ್ಬೇಕು. एक वचन और निकालो के लिए ಒಂದು ವಾಕ್ಯ ತೆಗಿರಿ, वही पुस्तक का 20 उसका 7 से पढ़ेंगे. ಯಾಜಕಕಾಂಡ 20:7. इसलिए तुम अपने आप को पवित्र करो और पवित्र बने रहो. इसलिए तुम अपने आप को क्या करो? सब ऊंची आवाज में बोलते रहो, मैं थोड़ा समय ले रहा हूँ आपका. इसलिए तुम अपने आप को क्या करो? ಪವಿತ್ರ ಕರೋ. अपने बाजू वाले का हाथ पकड़ो. ನಿಮ್ಮ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕೈ ಇಡಿರಿ, उसको कहो हमें पवित्र जीवन जीने के लिए बुलाया है. बोलो 3 बार बोलो, हमें पवित्र जीवन जीने के लिए बुलाया है. ನಮಗೆ ಪರಿಶುದ್ಧ ಜೀವನ ಜೀವಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ದೇವರು ಕರೆದಿದ್ದಾರೆ. बोलो परमेश्वर ने हमें पवित्र जीवन गुजारने के लिए बुलाया है. ದೇವರು ಪರಿಶುದ್ಧ ಜೀವನ ಮಾಡುವುದಕ್ಕಾಗಿ ನಮಗೆ ಕರೆದಿದ್ದಾರೆ. बोलो आमीन. ಆಮೆನ್. किस किस को समझ आ रहा है? ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ? आज इस संडे आप थोड़ा सीखो. ಈ ಸಂಡೆ ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ಕಲಿಯಿರಿ. नेक्स्ट संडे आप सीखोगे कि किन किन बातों के कारण आपकी पवित्रता नष्ट होती है. ನೀವು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸಂಡೆ ಕಲಿತೀರಿ ಯಾವ ಮಾತಿನಿಂದ ನಿಮ್ಮ ಪರಿಶುದ್ಧತೆ ಹಾಳಾಗ್ತದೆ. जब एक व्यक्ति के जीवन में पवित्रता गई, ಯಾವಾಗ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಜೀವಿತದಿಂದ ಪರಿಶುದ್ಧತೆ ಹೋಗ್ತದೆ, उसके ऊपर शैतान के अटैक शुरू होते हैं. ಅದರ ಮೇಲೆ ಶೈತಾನನ ಅಟ್ಯಾಕ್ಗಳು ಬರ್ತವೆ. फिर वो अटैक चाहे बीमारी के हो सकते हैं, ಮತ್ತೆ ಹೆಚ್ಚಿನ ಸಮಯ ರೋಗದೇ ಇರಲಿ, दुष्ट आत्मा के अटैक हो सकते ಇಷ್ಟ हैं. ಆತ್ಮದ ಅಟ್ಯಾಕ್ ಇರ್ತದೆ. आत्मिक जीवन में कमजोर होना शुरू हो जाते हैं लोग. ಆತ್ಮಿಕ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬಲಹೀನರಾಗೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತದೆ. प्रार्थना का जीवन जाता रहता है, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಜೀವನ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತದೆ, भक्ति का जीवन जाता रहता है लोगों का. ಭಕ್ತಿಯ ಜೀವನ ಬಿಡ್ತಾರೆ ಜನರು. जब पवित्रता एक व्यक्ति के जीवन से खत्म होती है. ಪರಿಶುದ್ಧತೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಹಾಳಾಗ್ತದೆ. हालेलुया. Hallelujah. क्योंकि जब तक आपके जीवन में पवित्रता ही है, ಎಲ್ಲಿ ತನಕ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಪರಿಶುದ್ಧತೆ ಇದೆ, तो तब तक पवित्र आत्मा आपके जीवन में कार्य करता है. ಅಲ್ಲಿ ತನಕ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾರೆ. किस किस को समझ आता है? ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ? पवित्रता इतनी इंपॉर्टेंट है आपके लिए. ಪರಿಶುದ್ಧತೆ ಎಷ್ಟು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ ನಿಮ್ಗಾಗಿ. हालेलुया. Hallelujah. देखो कितना शक्ति से परमेश्वर ने ये वचन दिया अपने लोगों को. ದೇವರು ಎಷ್ಟು ಒಂದು ಶಕ್ತವಾಗಿ ಈ ಒಂದು ವಾಕ್ಯ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. कितना ಖಂಡಿತವಾಗಿ ವಾಕ್ಯ शक्ति से परमेश्वर ने आज्ञा दी लोगों को. ಖಂಡಿತವಾಗಿ ದೇವರು ಆಜ್ಞೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. हालेलुया. कि मैं तेरा परमेश्वर यहोवा हूँ, ನಾನು ನಿನ್ನ ದೇವರು ಯೆಹೋವನಾಗಿದ್ದೇನೆ, इसलिए तुम अपने आप को शुद्ध करो, ಅದಕ್ಕಾಗಿ ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವು ಶುದ್ಧ ಮಾಡಿಕೊಳ್ಳ್ರಿ, तुम पवित्र बने रहो. ನೀವು ಪರಿಶುದ್ಧರಾಗಿರ್ರಿ. थोड़ा हाँ जी पढ़ोगे इसका 20 से. इसलिए तुम इसलिए तुम अपने आप
को पवित्र करो इसलिए तुम अपने आप को पवित्र करो और पवित्र बने रहो, और पवित्र बने रहो। क्योंकि मैं तुम्हारा परमेश्वर यहोवा हूँ प्रभु कहता है कि मैं तुम्हारा परमेश्वर यहोवा हूँ और तुम मेरी विधियों को मानना और तुम मेरी विधियों को मानना और उनका पालन भी और करना, उनका पालन भी करना। क्योंकि मैं तुम्हारा पवित्र करने वाला यहोवा हूँ। आमीन, हालेलुया। और इसलिए क्या बोला? क्योंकि मैं तुम्हारा पवित्र करने वाला यहोवा हूँ। ನಾನು ನಿಮ್ಮನ್ನು ಪರಿಶುದ್ಧ ಮಾಡುವ ಯೆಹೋವ ದೇವರಾಗಿದ್ದೇನೆ. इसलिए तुम अपने आप को पवित्र करो, ಅದಕ್ಕಾಗಿ ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವು ಪರಿಶುದ್ಧ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ, पवित्र बने रहो, ಪರಿಶುದ್ಧರಾಗಿರಿ. क्योंकि बिना पवित्रता के परमेश्वर आपके जीवन में कार्य नहीं करता। मैं ಯಾಕೆಂದ್ರೆ आपको बता ಪರಿಶುದ್ಧತೆ ಇಲ್ಲದೆ ದೇವರು ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ निकालो ಮಾಡಲ್ಲ. जोशुआ की पुस्तक 3:5। ಯೆಹೋಶುವ 3:5. फिर यहोशू ने प्रजा के लोगों से कहा, सुनोगे, ध्यान से सुनोगे इस समय आप, ಧ್ಯಾನ ಇಟ್ಟು ಕೇಳ್ರಿ ಸಮಯದಲ್ಲಿ. जहाँ पर इजरायली लोग ಇಲ್ಲಿ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಜನರು परमेश्वर से मदद चाहते थे ದೇವರ ಹತ್ರ ಸಹಾಯ ಬೇಡ್ತಾ ಇದ್ರು. कि परमेश्वर उनकी प्रार्थना को सुने और उनके बीच में कार्य करे। ದೇವರು ಅವರ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕೇಳಿ ಅವ್ರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ಬೇಕಂತ. बाइबल कहती है परमेश्वर ने जोशुआ से बात की ಬೈಬಲ್ ಇದೆ ದೇವರು ಯೆಹೋಶುವನಿಗೆ ಮಾತಾಡಿದ್ರು. और परमेश्वर ने जोशुआ को बताया ದೇವರು ಯೆಹೋಶುವನಿಗೆ ಹೇಳಿದ್ರು कि इजरायली लोग कैसे मेरे कार्य को अपने जीवन में देख सकते हैं। ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಜನರು ಯಾವ ರೀತಿ ನನ್ನ ಕಾರ್ಯಗಳು ತನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾರೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. बहुत सारे लोग प्रभु से बहुत सारी चीजों को चाहते हैं, मांगते हैं, ಮತ್ತು ಬಹಳ ಜನರು ದೇವರಿಂದ ಬಹಳ ವಿಷಯಗಳು ಬಹಳಷ್ಟು ಬೇಡ್ತಾರೆ, ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. परमेश्वर के कामों को अपने जीवन में देखना चाहते हैं, ದೇವರ ಕಾರ್ಯಗಳು ತನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ನೋಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. वो इंतजार करते हैं ಅವರು ಕಾಯ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. और परमेश्वर उनके जीवन में कार्य नहीं करता। ದೇವರ ಅವ್ರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡಲ್ಲ. क्यों? ಯಾಕಂದ್ರೆ क्योंकि जो चीज परमेश्वर लोगों के जीवन में चाहता है ಯಾವ ರೀತಿಯ ಒಂದು ಜೀವನ ಜನರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ वो उनके जीवन में होता नहीं है। ಅದು ಅವ್ರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಇರುವುದಿಲ್ಲ. आज ಇವತ್ತು अगर आप इस वचन को सुन रहे हो ಈ ವಾಕ್ಯ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, तो मेरा विश्वास है ನನಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ कि जरूर आपको ये मिशन कंप्लीट होते आपको जब पवित्रता में आप बढ़ोगे, अपनी पवित्रता की अपने पवित्र लाइफ की आप केयर करोगे, ನೀವು ನಿಜವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಪರಿಶುದ್ಧತೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೆಯುತ್ತೀರಿ ಮತ್ತು ಪರಿಶುದ್ಧತೆಯನ್ನು ನೀವು ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡ್ತೀರಿ. तो परमेश्वर का आत्मा आपको जीवन में कार्य करेगा। ದೇವರ ಆತ್ಮ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾರೆ. हालेलुया। ಆಮೆನ್, ये ಹಾಲೆಲೂಯಾ. जीवन कोई 1-2 दिन का जीवन नहीं है। ಈ ಜೀವನ ಒಂದೆರಡು ದಿನದ ಜೀವನ ಇಲ್ಲ. मसीही जीवन मैं आपको बता रहा था, इसकी बढ़ोतरी कोई हद नहीं है। ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ, ಇದರ ಬೆಳವಣಿಗೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸೀಮೆ ಇಲ್ಲ. आप जितना चाहो प्रभु में बढ़ सकते हो, ಎಷ್ಟು ಬೇಕಾದ್ರೂ ಕರ್ತನಲ್ಲಿ आप जितना चाहो आप परमेश्वर से ले सकते हो, ಎಷ್ಟು ಬೇಕಂದ್ರೆ ಅಷ್ಟು ದೇವರ आप जितना चाहो आप प्रभु की आत्मा से आप उतना भर सकते हो, कोई सीमा ಎಷ್ಟಂದ್ರೆ नहीं ಅಷ್ಟು है। ದೇವರ ಆತ್ಮನ ತುಂಬಬಹುದು. ಯಾವುದೇ ಒಂದು ಸೀಮೆ ಇಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. परमेश्वर की आशीषों की कोई हद नहीं है। ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಬೌಂಡ್ರಿ ಇಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಒಂದು ಸೀಮೆ ಇಲ್ಲ. और जब हम प्रभु में चलते हैं ಯಾವಾಗ ನಾವು ದೇವರಲ್ಲಿ ಬೆಳಿತೇವೆ, तो हम प्रभु के साथ कैसे चल रहे हैं, ನಾವು ದೇವರೊಟ್ಟಿಗೆ ಹೆಂಗ್ ನಡೀತಾ कितना समय हम प्रभु के साथ वफादारी से चल रहे हैं। ನಾವೆಷ್ಟು ಸಮಯ ದೇವರೊಟ್ಟಿಗೆ ನಂಬಿಗಸ್ತರಾಗಿ ನಡೀತಾ ಇದ್ದೇವೆ. मैं आपको पिछले दिनों में बता रहा था कि बहुत सारे लोगों की ये समस्या होती है ನಾನು कಳೆದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಹೇಳಿದೆ, ಬಹಳ ಜನರಿಗೆ ಸಮಸ್ಯೆ ಇರ್ತದೆ. कि वो 1 साल 2 साल प्रभु के साथ अच्छा चलते हैं, ಒಂದೆರಡು ವರ್ಷ ಅದು ದೇವರೊಟ್ಟಿಗೆ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡೀತಾರೆ, अच्छा वो उत्साहित होकर वो प्रभु में बढ़ते हैं। ಒಳ್ಳೆ ಉತ್ಸಾಹಿತರಾಗಿ देवರಲ್ಲಿ ಬೆಳೀತಾರೆ. धीरे जाकर उनको बहुत सारी बातें फिर उनको नॉर्मल लगने लगती हैं। ಮತ್ತು ಸ್ವಲ್ಪ ದಿನ ನಂತರ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಮಾತುಗಳು ನಾರ್ಮಲ್ ಆಗಿ ಸಾಧಾರಣ ಅನಿಸ್ತಾ जब एक विश्वासी स्टार्टिंग हो रही उसको मौलवी को मुझे प्रार्थना करनी, ಒಬ್ಬ ವಿಶ್ವಾಸಿ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ನಲ್ಲಿ ಆತನಿಗೆ ಗೊತ್ತಿರ್ತದೆ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥನೆ तो ಮಾಡಬೇಕು. उसको 1 2 साल उसको 3 साल बहुत इंटरेस्ट रहता है, ಅದಕ್ಕೆ ಒಂದೆರಡು ವರ್ಷ ಬಹಳ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇರ್ತದೆ. बड़े उत्साहित होकर वो कंटिन्यू प्रार्थना को जीवन व्यतीत करता ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆತನು ಕಂಟಿನ್ಯೂ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಜೀವನ ಜೀವಿಸ್ತಾನೆ. है, उपवास का जीवन व्यतीत करता है, ಆತನು ಉಪವಾಸ ಜೀವನ ಮಾಡ್ತಾನೆ. चर्च में आता है, ಚರ್ಚಿಗೆ ಬರ್ತಾನೆ. उत्साहित होकर प्रभु में बढ़ने की इच्छा रखता है, ಉತ್ಸಾಹದಿಂದ ದೇವರಲ್ಲಿ ಬೆಳೆದಕ್ಕೆ प्रभु के साथ उसका अच्छा रिश्ता होता है। ದೇವರೊಟ್ಟಿಗೆ ಅದನ್ನ ಒಳ್ಳೆ ಸಂಬಂಧ ಇರ್ತದೆ. और धीरे बहुत सारे लोग ऐसे होते हैं ಮತ್ತು
ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ कि ಇರ್ತಾರೆ. कुछ समय के बाद हमको वही बातें ಕೆಲ ಸಮಯ ನಂತರ ಅವರಿಗೆ ಅವೇ जो ಮಾತುಗಳು एक टाइम को खास लगती है, ಅವರಿಗೆ ಒಂದು ಸಮಯ ವಿಶೇಷ फिर ಅನಿಸ್ತದೆ. वही बातें को बस नॉर्मल लगना शुरू होती है। ಮತ್ತು ಅವೇ ಮಾತುಗಳು ಅವರಿಗೆ ಅವು ನಾರ್ಮಲ್ ಆಗಿ ಕಾಣಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತವೆ. हालेलुया। Hallelujah. समझ पा रहे हो आप? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. हमने अपने जीवन में देखा, ನಾವು ನಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ದೇವೆ. उत्साहित होकर प्रभु के काम करते लोगों को देखा। ಉತ್ಸಾಹದಿಂದ ದೇವರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಜನ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ. जब उनको बोलना ಯಾವಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, आज आज प्रार्थना है शाम को, ಇವತ್ತು ರಾತ್ರಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಇದೆ, अच्छा प्रार्थना है, चलो जाएंगे। ಪ್ರಾರ್ಥನೆ ಇದೆ ಹೋಗೋಣ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. जो शब्द ಈ ಶಬ್ದ साल 1.5 साल सुनने को मिलता है, 1 ವರ್ಷ 2 ವರ್ಷ ಕೇಳಿದ್ರೆ ಬರ್ತದೆ. मतलब उस बोलना आज प्रेयर मीटिंग है, ಇವತ್ತು ಪ್ರಾರ್ಥನೆ ओ ಇದೆ, अच्छा जाएंगे। ಹೋಗೋಣ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. थोड़े टाइम के बाद ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದ ನಂತರ फिर वही शब्द, ಮತ್ತೆ ಅವೇ ಶಬ್ದಗಳು. आज शाम को प्रार्थना है, ಇವತ್ತು ರಾತ್ರಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಇದೆ, प्रार्थना है। ಪ್ರಾರ್ಥನೆ ಇದೆ. चेंज हुआ कि नहीं हुआ? पहले शब्द क्या थे? अच्छा प्रार्थना है, जाएंगे। ಪ್ರಾರ್ಥನೆ ಇದೆ, ಹೋಗೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. जब साल 1.5 साल निकल गया, 1 ವರ್ಷ 2 ವರ್ಷ 2 साल निकले, 2 ವರ್ಷ ಆದ್ರೆ अच्छा प्रार्थना है, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಅದನ್ನ तू जाना यार, ಹೋಗಲ್ಲ, मैं नहीं जा सकता। ನಂಗೆ ಹೋಗಕ್ಕಾಗಲ್ಲ. ये क्या हो गया? ಇದೇನಾಯ್ತು? अब वही प्रार्थना क्या 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 लगने लगी लोगों को? ಇವಾಗ ಅದೇ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಏನು ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ ಜನರಿಗೆ? जो पहले खास था, ಅದು ಜನರಿಗೆ ಮೊದಲು अब फिर ವಿಶೇಷವಾಗಿ वही उनको लाइफ नॉर्मल लगने लगी। ಮತ್ತೆ ಇವಾಗ ಅದೇ ಜನರಿಗೆ ಸಾಧಾರಣ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. हालेलुया। इसलिए लोग अपने जीवन में ಅದಕ್ಕಾಗಿ ಜನರು ತನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ कंटिन्यू बढ़ते नहीं है, ಕಂಟಿನ್ಯೂ ಬೆಳೆಯುವುದಿಲ್ಲ, उनकी ग्रोथ रुक जाती है। ಅವರ ಬೆಳವಣಿಗೆ. तो मैं आज बोल रहा हूँ जो ग्रोथ रुक जाती है ನಾನು ಹೇಳಿದೆ, ಯಾರ ಬೆಳವಣಿಗೆ ನಿಂತು वो 1 साल के बाद भी रुक सकती है। ಆ ಒಂದು ಬೆಳವಣಿಗೆ 1 अगर ವರ್ಷದಲ್ಲಿ 10 साल आप प्रभु के साथ सही चल रहे हो, 10 ವರ್ಷ ನೀವು ದೇವರೊಟ್ಟಿಗೆ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ನಡೀತಾ ಇದ್ದೀರಿ, अगर 10 साल के बाद आपको वो बातें नॉर्मल लगती हैं, ಮತ್ತೆ 10 ವರ್ಷದ ನಂತರ ಆ ಮಾತುಗಳು ನಿಮ್ಗೆ ನಾರ್ಮಲ್ तो ಅನಿಸ್ತದೆ, तब भी परमेश्वर आपकी बढ़ोतरी को रोक सकते हैं। ಅವಾಗ ಕೂಡ ದೇವರು ನಿಮ್ಮ ಬೆಳವಣಿಗೆ ನಿಲ್ಲಿಸಬಹುದು. ನಾನು ನಿಮಗೆ हालेलुया। ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. क्योंकि मेरे स्टार्टिंग में क्या बोला? ನಾನು ಮೊದಲು ये एक दिन का जीवन नहीं है। ಇದು ಒಂದು ದಿನದ ಜೀವಿತ ಇಲ್ಲ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. बाइबल कहती है वो 10 कुमारियों में जब वो 5 कुमारियां जो सुस्त पड़ी, ಆ 10 ಕನ್ಯೆಯರಲ್ಲಿ 5 ಕನ್ಯೆಯರು ಸುಸ್ತಾಗಿದ್ರು. परमेश्वर ने ये नहीं देखा कि जी बिल्कुल मेरे आगमन तक, ಇವರು ಇದು ನೋಡಿಲ್ಲ, ಇವರು ನಾನು ಬರೋ ತನಕ, मेरे से आने से थोड़ा टाइम पहले जो सोई, ನಾನು ಬರೋ ಸ್ವಲ್ಪನೇ ಸಮಯದಿಂದ ಮಲ್ಕೊಂಡಿದ್ದೆ. परमेश्वर ने वो नहीं देखा। ದೇವರು ಅದು ನೋಡಿಲ್ಲ. प्रभु कहता जो अंत तक जो खड़ा रहेगा, ದೇವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಯಾರು ಕಡೆತನ ಸ್ಥಿರವಾಗಿ ನಿಲ್ತಾರೆ. हालेलुया। हालेलुया। और कब तक? अंत तक, ಯಾರು ಕಡೆತನಕ ಸ್ಥಿರವಾಗಿ ನಿಲ್ತಾರೆ. हालेलुया। केवल 2026 में नहीं। ಕೇವಲ 2026 ಅಲ್ಲ. तो यीशु मसीह ने ये नहीं देखा कि यार 10 कुमारियां थी, जो क्या पता वो 10 साल से, वो 20 साल से, वो 50 साल से वो वेट कर रही हो, पर कलाम में लिखा कि वो यीशु के आने से थोड़ा टाइम पहले वो सुस्त पड़ी। ಆ 10 ಕನ್ಯೆಯರು ಎಷ್ಟು ವರ್ಷಗಳಿಂದ ಕಾಯ್ತಾ ಇರ್ಬೋದು, ಆದ್ರೆ ಯೇಸು ಬರುವ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದಿಂದ ಅವರು ಮಲ್ಕೊಂಡಿದ್ರು, ಸುಸ್ತಾಗಿದ್ರು. उनकी मिसालों का तेल खत्म हो गया। ಅವರ ದೀಪದ ಎಣ್ಣೆ ಮುಗಿದೋಗಿತ್ತು. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. हर वचन में क्या लिखा? ಅದರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ तेरे सिर के ऊपर तेल की घटी कब? सिर्फ 2026 में, ನಿನ್ನ ತಲೆ ಮೇಲೆ ಎಣ್ಣೆ ಕೊರತೆ ಇರಬಾರ್ದು ಅಂತ. जब तक तू जीवित है, ಎಲ್ಲಿ ತನ ನಿನ್ನ ಜೀವಿತ ನಿಂತೆ, जब तक तू परमेश्वर के राज्य में प्रवेश नहीं कर सकता, ಎಲ್ಲಿ ತನ नहीं करता, ದೇವರ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಬೇಕು, तब तक तेरे सिर के ऊपर तेल की घटी ना हो। ಅಲ್ಲಿ ತನ್ನ ತಲೆ ಮೇಲೆ ಎಣ್ಣೆ ಕೊರತೆ ಇರಬಾರ್ದು. हालेलुया। ಆಮೆನ್. किस किस को समझ आ रहा है? ಯಾರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ? कितने लोग हनोक के बारे में जानते हैं? ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಹನೋಕನ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತು? हनोक के बारे में, हनोक ಹನೋಕನ ಬಗ್ಗೆ कौन सा हनोक मालूम है? ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾ? ಹನೋಕ್ ಅಂದ್ರೆ बोले किस किस को मालूम है हनोक के बारे में? ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತು ಹನೋಕನ ಬಗ್ಗೆ? कैसे क्या हुआ उसके साथ मालूम है आपको? ಅದರೊಟ್ಟಿಗೆ ಏನಾಗಿತ್ತು ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತು? कौन बता सकते हैं? ಯಾರು ಹೇಳ್ಬಹುದು? जो बताएगा उसको चॉकलेट मिलेगा। हाँ, उसने परमेश्वर को, फिर क्या हुआ उसके साथ? परमेश्वर ने उसको जीवित ढाली, उसको दे देना 10 रुपए। आमीन। हालेलुया।
कितने लोग उत्साहित हैं आज? ಎಷ್ಟು ಜನ ಉತ್ಸಾಹಿತರಾಗಿದ್ರೆ ಗೊತ್ತು. अपने बाजू वाले को बोलो, ನಿಮ್ಮ ಪಕ್ಕದವ್ರಿಗೆ ಕೇಳಿ, बोलो कब तक खड़ा रहना है? ಎಲ್ಲಿ ತನಕ ನಾವು ನಿಲ್ಲಬೇಕು? हालेलुया। Hallelujah. निकालो इब्रानी की पुस्तक, ಇಬ್ರಿಯ 11 अध्याय, ಇಬ್ರಿಯ उसका 5 वचन में हम हनोक के बारे में पढ़ेंगे। 5ನೇ ವಚನ. हनोक के बारे में, यस जी। विश्वास से ही हनोक उठा लिया गया। हनोक क्या कर लिया गया? बोलिए ऊंची, हनोक क्या कर लिया गया? उठा लिया गया। क्यों? आगे पढ़ेंगे कि मृत्यु को ना देखे। मृत्यु को ना देखे। बाइबल कहते हैं हनोक की मृत्यु नहीं हुई, उसको परमेश्वर ने जीवित स्वर्ग में उठा लिया। हाँ जी, आगे। और उसका पता नहीं और मिला, उसका पता नहीं मिला, क्योंकि परमेश्वर ने उसे उठा लिया था। आमीन। क्योंकि परमेश्वर ने उसे क्या कर लिया था? उठा लिया था। उसका पता नहीं मिला। आगे पढ़ोगे। और उसके ठहराए जाने से पहले, उसके उठाए जाने से पहले उसकी ये गवाही दी गई उसकी थी। जी क्या दी गई थी? गवाही। हालेलुया। हर आशीष आने से पहले परमेश्वर अपनी गवाही को देखते हैं। ಪ್ರತಿಯೊಂದು ಆಶೀರ್ವಾದ ಬರೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ದೇವರು ನಿಮ್ಮ ಸಾಕ್ಷಿ ನೋಡ್ತಾರೆ. हालेलुया। Hallelujah. तो क्या देखते हैं वो? आपकी ಏನ್ ನೋಡ್ತಾರೆ? गवाही। ಸಾಕ್ಷಿ ನೋಡ್ತಾರೆ. जो तेरे पास है उसे संभाले रहे। ಯಾವ್ದು ನಿನ್ನ ಹತ್ರ ಇದೆ ಅದನ್ನು ಕಾಪಾಡಿಟ್ಕೋ. कोई तेरा मुकुट तेरे से छीन ना ले। हालेलुया। ಯಾರು ನಿನ್ನ ಮುಕ್ಕುಟ ಕಳ್ಸ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು. जो कुछ तेरे पास है उसे ऊंची बोलो, संभाले रहे। ಯಾವ್ದು ನಿನ್ನ ಹತ್ರ ಇದೆ ಅದನ್ನು ಕಾಪಾಡಿಟ್ಕೋ. अगर आज तेरे बारे में गवाही है, ಇವತ್ತು ನಿನ್ನ ಬಗ್ಗೆ ಸಾಕ್ಷಿ ಇದೆ ಅಂದ್ರೆ जो सच्चा विश्वासी है, ಅದನ್ನು ಒಳ್ಳೆ ವಿಶ್ವಾಸಿ तो ಆಗಿ जीवन भर उस गवाही को संभाल के रख। ಜೀವನವಿಡೀ ಆ ಸಾಕ್ಷಿ ಕಾಪಾಡಿಟ್ಕೋ. अगर तेरी गवाही है, ನಿನ್ನ ಸಾಕ್ಷಿ ಇದೆ ಅಂದ್ರೆ इसका जीवन बदल चुका है, ತನ್ನ ಜೀವನ ಬದಲಾಗಿದೆ. इस गवाही को संभाल के रख। ಈ ಸಾಕ್ಷಿ ಕಾಪಾಡ್ಕೋ. हालेलुया। Hallelujah. अगर तेरे बारे में गवाही है, ನಿನ್ನ ಬಗ್ಗೆ ಸಾಕ್ಷಿ ಇದೆ ಅಂದ್ರೆ जो पवित्रता में चलने वाला व्यक्ति है, ಪರಿಶುದ್ಧತೆಯಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ವ್ಯಕ್ತಿ तो ಇದ್ದಾನೆ. अपनी गवाही को संभाल के रख। ನಿನ್ನ ಸಾಕ್ಷಿ ಕಾಪಾಡ್ಕೊ. जो गवाही तेरे जीवन भर रहनी ಈ चाहिए। ಸಾಕ್ಷಿ ನಿನ್ನ ಜೀವನವಿಡೀ ನಿನ್ನ ಜೊತೆಗೆ. आमीन। ಆಮೆನ್. किस किस को समझ आ रहा है? ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ? सब ऊंची बोलो हालेलुया। Hallelujah. बोलो यीशु मसीह की। बोल मैं अपनी गवाही को संभाल के रखूंगा। ಹೇಳಿ ನನ್ನ ಸಾಕ್ಷಿ ನಾನು ಕಾಪಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ. बोल मैं अपनी गवाही को संभाल के रखूंगा। ನನ್ನ ಸಾಕ್ಷಿ ನಾನು ಕಾಪಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ. हालेलुया। ಆಮೆನ್. Hallelujah. नहीं कहीं ये गवाही ना हो। ಈ ಸಾಕ್ಷಿ ಆಗಿರಬಹುದು. पहले जे भी चर्च को जाता था। ಮೊದಲು ಈತನು ಕೂಡ ಚರ್ಚ್ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದ. क्या गवाही है वो? पहले जे भी जाता था। ಮೊದಲು ಈತನು ಕೂಡ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದ. पहले जे भी प्रभु की सेवा करता था। ಮೊದಲು ಈತನು ಕೂಡ ದೇವರ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ये गवाही क्या होगी? चेंज होगी। क्यों चेंज होगी? ಸಾಕ್ಷಿ ಬೇರೆದಾಯ್ತು. क्योंकि उस गवाही को संभाला नहीं। बोलो क्या नहीं किया? ಆ ಸಾಕ್ಷಿ संभाला नहीं। हालेलुया। Hallelujah. हनोक के विषय में ये गवाही थी ಅನೋಕನ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಸಾಕ್ಷಿ ಇತ್ತು. कि हनोक ने परमेश्वर को प्रसन्न कर दिया था। ಅನೋಕ हालेलुया। ದೇವರು ಮೆಚ್ಚಿಸಿದ. बोलो क्या कर दिया था? प्रसन्न, ಅನೋಕ ದೇವರನ್ನು खुश कर दिया परमेश्वर को। ಅನೋಕ ದೇವರಿಗೆ ಸಂತೋಷ ಪಡಿಸಿದ. हालेलुया। Hallelujah. आगे बोलेंगे। विश्वास ही से हनोक उठा लिया कि मृत्यु को ना देखे, और उसका पता नहीं मिला, और उसका पता नहीं मिला, क्योंकि परमेश्वर ने उसे उठा लिया क्योंकि था। परमेश्वर ने उसे उठा लिया था। और उसके उठाए जाने से पहले जी। उसकी ये गवाही दी गई थी जी। कि उसने परमेश्वर को प्रसन्न किया है, और विश्वास बिना उसे प्रसन्न करना अनहोना है। क्योंकि विश्वास बिना उसे प्रसन्न करना अनहोना है। आमीन। हालेलुया। हनोक परमेश्वर के साथ साथ चलता रहा, ಅನೋಕ ದೇವರೊಟ್ಟಿಗೆ ನಡೀತಾ ಇದ್ದ. पर परमेश्वर ने उसको इस भूमि पर नहीं छोड़ा। परमेश्वर को हनोक ने प्रसन्न किया, और परमेश्वर ने हनोक को जिंदा स्वर्ग में उठा लिया। हालेलुया। ಅನೋಕ ದೇವರಿಗೆ ಮೆಚ್ಚಿಸಿದ. ಅದಕ್ಕಾಗಿ ದೇವರು ಆತನಿಗೆ ಆಮೆನ್, ಆಮೆನ್, ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಆಮೆನ್, ಆತನಿಗೆ ಹಾಲೆಲೂಯಾ. ಜೀವಿತನಾಗಿ ಎತ್ತಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. Hallelujah. सच्चे विश्वासियों के साथ ये
यीशु के आगमन के समय भी ऐसे ही होगा। ಯೇಸುವಿನ ಬರೋಣದಲ್ಲಿ ಇದೇ ರೀತಿ ಆಗ್ತದೆ. हालेलुया। Amen. अगर हम अपने गवाही को संभाल के रखेंगे, ನಾವು ನಮ್ಮ ಸಾಕ್ಷಿ ಕಾಪಾಡ್ಕೊಳ್ತೇವೆ. पौलुस कहता है, मैं तुम्हें एक भेद बताता हूँ, हम में से कोई भी मरेगा नहीं, जीवित स्वर्ग में उठा लिया जाएगा। हालेलुया। Hallelujah. ಪೌಲ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರು ಸಾಯುವುದಿಲ್ಲ, ನಾವು ಜೀವಿತರಾಗಿ ಸ್ವರ್ಗದಲ್ಲಿ ಎತ್ತಲ್ಪಡ್ತೇವೆ ಅಂತ. कौन? ಯಾರು? जो अपनी गवाही को संभाल के रखेगा। आमीन। ತನ್ನ ಸಾಕ್ಷಿ हालेलुया। ಕಾಪಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. आज आपके साथ चाहे कुछ भी क्यों ना होता रहे, ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಮಟ್ಟಿಗೆ ಏನೇ ಆಗ್ತಾ ಇರಲಿ, लोग आपके बारे में चाहे क्या भी क्यों ना बोलते रहे, ಜನರು ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದ ಬಗ್ಗೆ ಏನೇ ಹೇಳ್ತಾ ಇರಲಿ, आज आपके साथ कुछ भी होता रहे, ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಮಟ್ಟಿಗೆ ಏನೇ ಆಗ್ತಾ ಇರಲಿ, अगर आपने एक बात को अपने दिल में रख लिया, ಒಂದು ಮಾತು ನೀವು ಹೃದಯದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ, मैं अपनी गवाही को संभाल के रखूंगा। ನಾನು ನನ್ನ ಸಾಕ್ಷಿ ಕಾಪಾಡಿಟ್ಕೊಳ್ತೇನೆ. सब बोलेंगे हालेलुया। अगर मेरी गवाही ये है ನನ್ನ ಸಾಕ್ಷಿ ಇದಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ कि मैं किसी को पलट कर बोलता नहीं, ನಾನು ಯಾರಿಗೆ ಎತ್ತಲ್ ಮಾತಾಡಲ್ಲ, तो ये गवाही मेरी जिंदगी भर रहेगी। हालेलुया। ಸಾಕ್ಷಿ ನನ್ನ ಜೀವನ ಇರ್ತದೆ. अगर आज मेरी गवाही ये है ನನ್ನ ಸಾಕ್ಷಿ ಇವತ್ತು कि ಇದ್ರೆ, मैं पाप को छोड़कर मैं प्रभु में आ चुका हूँ, ನನ್ನ ಪಾಪವನ್ನು ಬಿಟ್ಟು तो मैं ದೇವರಲ್ಲಿ जीवन भर प्रभु में रहूंगा। आमीन। ಜೀವನವಿಡೀ ದೇವರಲ್ಲಿ सब बोलेंगे हालेलुया। कितने आप सुन पा रहे हैं? ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, अपने गवाही को संभाल के रखें। ನಿಮ್ಮ ಸಾಕ್ಷಿ ಕಾಪಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. तो परमेश्वर आपको भी जब वो आगमन के समय को अपने लोगों को लेने के लिए आए, ದೇವರು ತನ್ನ ಎರಡನೇ ಬರಣದಲ್ಲಿ ಜನರಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಕ್ ಬಂದಾಗ, तो जैसे हनोक की गवाही से परमेश्वर प्रसन्न हुआ, ಯಾವುದೇ ಹನೋಕನ ಸಾಕ್ಷ್ಯದ ದೇವರು वो परमेश्वर तेरी गवाही को देखकर भी प्रसन्न हो जाए। आमीन। ದೇವರು ನಿಮ್ಮ ಸಾಕ್ಷಿಯನ್ನು ನೋಡಿ ಕೂಡ ಮೆಚ್ಚಬೇಕು. हालेलुया। कितने लोग समझ पा रहे हैं? ಎಷ್ಟು ಜನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರಿ? आज हम क्या सीख रहे हैं? ಇವತ್ತು ನಾವು ಏನ್ ಕಲಿತಾ ಇದ್ದೇವೆ? तुम क्या बने रहो? ನೀವೇನಾಗಿರ್ಬೇಕು? मुझे बोलो, बोलो क्या बने रहो? तुम पवित्र बने ನೀವು रहो। ಪರಿಶುದ್ಧರಾಗಿರ್ಬೇಕು. हालेलुया। Hallelujah. क्यों? ಯಾಕೆ? क्योंकि तुम्हारा बुलाने वाला क्या है? ನಮ್ಮ ಕರೆದಾತನು ಏನಾಗಿದ್ದಾನೆ? जिसने तुम्हें बुलाया वो क्या है? ನಮ್ಮನ್ನು ಕರೆದಾತನು ಆತನು ಪರಿಶುದ್ಧನಾಗಿದ್ದಾನೆ. Hallelujah. Hallelujah. बिना पवित्रता के हम उसके पास नहीं जा सकते। ಪರಿಶುದ್ಧತೆ ಇಲ್ಲದೆ ನಾವು ಆತನ ಹತ್ರ ಹೋಗಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. हालेलुया। Hallelujah. आपके अंदर उत्साह होना चाहिए, ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಉತ್ಸಾಹ ಇರಬೇಕು. प्रभु में चलने के लिए उत्साह होना चाहिए। ದೇವರಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಉತ್ಸಾಹ ಇರಬೇಕು. कोई भी बिना उत्साह के प्रभु में नहीं चल सकता। ಯಾರು ಉತ್ಸಾಹ ಇಲ್ಲದೆ ದೇವರಲ್ಲಿ ನಡೆಯೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. हालेलुया। आपके अंदर हिम्मत होनी चाहिए, ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಇರಬೇಕು. मुझे प्रभु में चलना है, ನನ್ನ ದೇವರಲ್ಲಿ मुझे प्रभु में बढ़ना है, ನನ್ನ ದೇವರಲ್ಲಿ मुझे प्रभु के कामों को करना है। ನನ್ನ ದೇವರ ಕಾರ್ಯಗಳು ಮಾಡಬೇಕು. आमीन। ಆಮೆನ್. बिना हिम्मत के तो उपवास भी रखा जाता है, मैं आपको बता रहा हूँ। ಹಿಮ್ಮತ್ ಇಲ್ಲದೆ ಉಪವಾಸ ಕೂಡ ಇಡಕ್ಕಾಗಲ್ಲ. ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ, रखा जाता? ಇಡಕ್ಕಾಗ್ತದ? हालेलुया। जब मैं आपको बता रहा था कि कुछ लोगों को कुछ समय के बाद कुछ बातें नॉर्मल लगने लगती है। ಕೆಲವು ಜನರಿಗೆ ಕೆಲವು ಸಮಯ ನಂತರ ಕೆಲವು ಮಾತುಗಳು ಸಾಧಾರಣವಾಗಿ ಕಾಣಿಸ್ತವೆ. जब कभी आपको ऐसा लगे ನಿಮ್ಗೆ ಯಾವಾಗಾದ್ರೂ ಈ ರೀತಿ आज ಅನಿಸಿದ್ರೆ, शुक्रवार है, ಇವತ್ತು ಶುಕ್ರವಾರ ಇದೆ, शुक्रवार है, ಶುಕ್ರವಾರದಲ್ಲಿ ठीक है, जान ಹೋಗ್ಲಿ ಬಿಡಿರ್ಲಿ, तो समझो कि आप प्रभु से दूर हो रहे हो। बोलो क्या हो रहे हो? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರಿ, ದೇವರಿಂದ ದೂರ ಆಗ್ತಿದ್ದೀರಿ. जब उपवास का दिन आए तो अगर आपके अंदर ये आ रहा है, अरे सुबह हो गया, मुझे आज शुक्रवार है, मुझे उपवास रखना है, ನಿಮ್ಗೆ ನೀವು ಶುಕ್ರವಾರ ಅಂತ ಈ ರೀತಿ ಅನಿಸ್ತದೆ, ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಶುಕ್ರವಾರ ಇದೆ, ನಾನು ಉಪವಾಸ ಇರ್ಬೇಕಂತ तो करेक्ट आपके अंदर प्रभु का काम हो रहा है। ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ದೇವರ Hallelujah. Hallelujah. जब संडे आ रहा है, ಸಂಡೆ ಬರ್ತಾ ಇದೆ, आपके अंदर जब उठती ऐसी बात पैदा हो रही है, ನೀವು ಎದ್ದ ತಕ್ಷಣ ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಮಾತು अरे ಬರ್ತಾ आज ಇದೆ. तो संडे है, ಇವತ್ತಾದ್ರೆ ಸಂಡೆ आज ಇದೆ, परमेश्वर की आराधना का दिन है, ಇವತ್ತು ದೇವರ ಆರಾಧನೆ अब ದಿನ. शीघ्र उठकर आप नहाते हो, ನೀವು ಬೇಗನೆ ಎದ್ದು ಸ್ನಾನ ಮಾಡ್ತೀರಿ. तो करेक्ट प्रभु का काम आपके जीवन में हो रहा है। हालेलुया। ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ದೇವರ ಕಾರ್ಯ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಆಗ್ತದೆ. अगर सूरज आपके सिर के ऊपर आ गया ಸೂರ್ಯ ನಿಮ್ಮ ತಲೆ ಮೇಲೆ ಬಂದಿದ್ದಾನೆ, और आप बड़े आराम से उठ रहे हो, ನೀವು ಬಹಳ ಆರಾಮಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, बड़े आराम से आप पानी भर रहे हो, ಬಹಳ ಆರಾಮಾಗಿ ನೀರು, बड़े आराम से आप ठंडे पानी से नहा रहे हो, ಬಹಳ ಆರಾಮಾಗಿ ತಣ್ಣ ನೀರಿಂದ ಸ್ನಾನ ಮಾಡ್ತಾರೆ, और धीरे धीरे फिर आप सोच रहे हो ಮತ್ತೆ ಆರಾಮಾಗಿ आज संडे है, ಇವತ್ತು ಸಂಡೆ ಇದೆ, फिर तो चर्च भी रहेगा, ಇವತ್ತು ಚರ್ಚ್ ಕೂಡ ಇರ್ತದೆ. तो प्रभु का कार्य आपके जीवन में नहीं होगा। ಅವಾಗ ದೇವರ ಕಾರ್ಯ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. सब होने का हालेलुया। कितने लोग समझ आ रहे हैं? उत्साहित रहना प्रभु के कामों के लिए, हालेलुया। एक्टिव रहना प्रभु के कामों के लिए। जब प्रभु का दिन आ गया, अगर आपके अंदर हलचल नहीं हो रही, ದೇವರ ದಿನ ಬಂದಾಗ ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಒಂದು ಏನೋ ಒಂದು
ಚಟುವಟಿಕೆಗಳ ಏನು ಆಗ್ತಿಲ್ಲ ನಿಮ್ಮೊಳಗಿಂದ್ರೆ हालेलुया। तो प्रभु का काम आपके जीवन में नहीं हो रहा, ಹಂಗಂದ್ರೆ ದೇವ್ರ ಕಾರ್ಯ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ कहीं ना कहीं आपके जीवन में गड़बड़ है। ಏನೋ ಒಂದು ಗಡ್ಬಡಿದೆ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತ जैसे मैं आपको पहले बताया कि हमने देखे इन बातों को, ಯಾವ ರೀತಿ ನಾನು ಹೇಳಿದೆ ನಾನು ಮೊದಲು जब ನೋಡ್ತಿದ್ದೆ साल 2 साल निकल जाते हैं ವರ್ಷ 2 ವರ್ಷ ಕಳೀತವೆ तो फिर हम उनको बोलते थे, अरे यार तू पहले तो प्रभु में कितना तो उत्साहित प्रभु का काम करता था, ಮೊದಲು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಎಷ್ಟು ನೀನು ಮೊದಲು ದೇವರ ಕಾರ್ಯ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಿ वो फिर हमने भी बहुत प्रार्थना की है। ಆಗ ಹೇಳ್ತಾರೆ ನಾವು ಅಷ್ಟು ಬಹಳ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಅಂತ तू जाके आप प्रार्थना को ನೀನು ಹೋಗುವ ಪ್ರಾರ್ಥನೆಗೆ बोलो, गवाही क्या होगी? ಸಾಕ್ಷಿ ಏನಾಯ್ತು गवाही बिगड़ गई। हालेलुया। ಸಾಕ್ಷಿ ಹಾಳಾಯ್ತು और जो बंदा अपने गवाही को संभाल के रखता है, ಮತ್ತೆ ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ತನ್ನ ಸಾಕ್ಷಿ मैं ಕಾಪಾಡ್ಬೇಕು कल भी करता था, ನಾನು ನಿನ್ನೆ आज ಮಾಡ್ತಿದ್ದೆ भी करता हूँ ಇವತ್ತು ಕೂಡ ಮಾಡ್ತೇನೆ और कल भी मैं करता रहूंगा। ನಾನು नाಳೆ ಕೂಡ मैं अपनी गवाही को ಮಾಡ್ತೇನೆ संभाल के रखूंगा। अगर मैं कल प्रार्थना करने वाला था, मैं आज भी प्रार्थना करने वाला हूँ और मैं मरते दम तक मैं प्रार्थना करता रहूंगा। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ ನಾನು ನಿನ್ನೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ ಇವತ್ತು ಮಾಡ್ತೀನಿ सब बोलेंगे ಸಾಯಿತನ हालेलुया। ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ बोलो, किस किस को समझ आ रहा है? ಯಾರಿಗೆ ಅರ್ಥ किस ಆಗ್ತದೆ किस को अपने बाजू वाले को बोलो, तू कैसा रहेगा? ನಿಮ್ಮ ಪಕ್ಕದವರಿಗೆ ಹೇಳಿ ನೀನು ಹೆಂಗಿರ್ತೀಯ बोलिए बोलिए बोलिए, तू कैसा रहेगा? ನೀನು ಹೆಂಗಿರ್ತೀಯ ಅಂತ ಕೇಳು बोलो, गवाही को संभाल के रखना। ಹೇಳಿ, ಸಾಕ್ಷಿ ಕಾಪಾಡಿಟ್ಕೊಳ್ಬೇಕು कौन कौन बोल रहे हैं? ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ अपने गवाही को क्या रखने? संभाल के रखने। हालेलुया। अगले संडे ಬರುವ ಸಂಡೆ स्पेशल गवाहियों के लिए मीटिंग होगी, ಒಂದು ಸ್ಪೆಷಲ್ ಆಗಿ ಸಾಕ್ಷಿಗಳನ್ನು और जो आप यहाँ पर आके अपनी गवाही दोगे, ಮತ್ತು ನೀವು ಒಂದೇ ಇಲ್ಲಿ ಸಾಕ್ಷಿ आपने ಕೊಡ್ತೀರಿ. उसे याद रख के आपने उसको संभाल के रखना है। ನೀವು ಅದನ್ನ हालेलुया। ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಂಡು ಅದನ್ನೇ ಕಾಪಾಡಿಟ್ಕೊಳ್ಬೇಕು बोलो आमीन। ಆಮೇಲೆ हालेलुया। अगर आपके जीवन में गवाही नहीं है, ನಿಮ್ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಸಾಕ್ಷಿ ಇಲ್ಲ ऐसे तो हो ही नहीं सकता कि आपके जीवन में कोई गवाही ना हो। ಈ ರೀತಿ ಇರೋದೇ ಇಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಸಾಕ್ಷಿ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದು सबके जीवन में गवाही है। ಎಲ್ಲರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ और ಸಾಕ್ಷಿ कुछ ಇದೆ लोग अपने गवाही को छिपा के रखते हैं, उजागर नहीं करते। ಕೆಲವು ಜನರು ತನ್ನ ಸಾಕ್ಷಿ ಮುಚ್ಚಿಟ್ಕೊಳ್ತಾರೆ ಅವರು और जो ಹೇಳೋದಿಲ್ಲ अपनी गवाही के द्वारा जो परमेश्वर के नाम को ऊंचा करते हैं, ಮತ್ತೆ ಯಾರು ತನ್ನ ಸಾಕ್ಷಿ ಮೂಲಕ ದೇವರ परमेश्वर ನಾಮಕ್ಕೆ उन ಮಹಿಮೆ लोगों को ऊंचा ಕೊಡ್ತಾರೆ करता है। बोलो ದೇವರ हालेलुया। ಆಸನರಿಗೆ ಮಹಿಮೆ ತರ್ತಾರೆ हाँ जी, निकालोगे एफिसियों की पत्री। ಎಫೆಸ एफिसियों 1:4 से पढ़ेंगे, फिर हम प्रार्थना ಎಫೆಸ 1:7 1:4 जैसा उसमें बने जगत की उत्पत्ति से पहले जैसा परमेश्वर ने जगत की उत्पत्ति से पहले उसमें चुन लिया कि उसमें तुम्हें क्या कर लिया? बोलो, सब बोलोगे हालेलुया। बोलो, तुम्हें क्या कर लिया? ಮತ್ತೆ ನೀವು ऊंची बोलिए, ऊंची बोलिए। तुम्हें क्या कर लिया? तुम्हें चुन लिया। आमीन। ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ ಆಮೇಲೆ क्यों चुन लिया? ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಯಾಕೆ ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ हाँ जी, आगे बोलेंगे। कि हम उसकी दृष्टि में क्योंकि हम उसकी दृष्टि में पवित्र और निर्दोष हो आमीन। हालेलुया। पवित्र और निर्दोष ठहरे। हालेलुया। हमारी जिंदगी में कोई दोष ना हो, ನಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ದೋಷ ಇರಬಾರದು हमारे जीवन में कोई धब्बा ना हो, ನಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಚೂರು हमारी गवाही बनी रहे, ನಮ್ಮ ಸಾಕ್ಷಿ हम उसकी दृष्टि में पवित्र और हम निर्दोष ठहरे। हालेलुया। ಆತನ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಪರಿಶುದ್ಧ और मैं खुदावंद के नाम से कहता हूं, उस कलीसिया के लिए, ದೇವರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ये ಹೇಳ್ತೇನೆ कलीसिया मेरे परमेश्वर यहोवा के नजरों में, ಈ सभೆ ನನ್ನ ದೇವರ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ये कलीसिया मेरे महान परमेश्वर उद्धारकर्ता यीशु के नजरों में, ಈ सभೆ ನನ್ನ ಮಹಾದೇವರು ये पवित्र और निर्दोष ठहरेगी। आमीन। सब ನಿರ್ದೋಷವಾಗಿರುತ್ತದೆ बोलेंगे हालेलुया। जब मेरा यीशु बालों पर कलीसिया को उठाने के लिए आएगा, ಯಾವಾಗ ನನ್ನ ಯೇಸು ಒಂದು ಮೋಡಗಳಲ್ಲಿ ಸಭೆಯನ್ನು तो ये कलीसिया और मैं झूमता हुआ उसके साथ जाएंगे। आमीन। हालेलुया। ಈ ಸಭೆ ಮತ್ತು ನಾವು ಆತನನ್ನು ಸ್ತುತಿಸುತ್ತಾ ಆತನೊಂದಿಗೆ हालेलुया। बोलो यीशु मसीह की। अब अपने पाँव पे खड़े हो जाएंगे, हम जाने की तैयारी करेंगे। हम हालेलुया। रबा शमा रबा। लाड़िए तू खींचे तैयारियां तेरे तेरे
प्रार्थना करेंगे, हालेलुया। सब जन प्रार्थना करेंगे। आज अपने गवाही के लिए प्रार्थना करें कि परमेश्वर, अगर आज तक मैंने अपने गवाही को संभाला नहीं, आज से परमेश्वर मैं अपने गवाही को संभाल कर रखूंगा, हालेलुया। मेरी गवाही प्रभु तेरे दूसरे आगमन तक बनी रहेगी यीशु मसीह के नाम से। धन्यवाद, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। प्रार्थना करें, हालेलुया। मेरी प्रार्थना मारोया जीसस ದೇವರೇ ನಾನು ಮಾರುತ್ತ ಸತ್ಯ ಮಾಡ್ತೇನೆ ನಾನು ನನಗೆ ಪರಿಶುದ್ಧ ವಸ್ತ್ರ ಕೊಡುತ್ತ ಆ ಒಂದು ಬಿಳಿ ವಸ್ತ್ರ ಪರಿಶುದ್ಧ ವಸ್ತ್ರ ಹಾಲೆಲೂಯಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಜೀಸಸ್ ಹಾಲೆಲೂಯಾ धन्यवाद, धन्यवाद यीशु, हालेलुया। ಸ್ವರ್ಗದಲ್ಲಿ ಎತ್ತಲ್ಪಡುವಾಗ ದೇವರು ನಮಗೆ ಬಿಳಿ ವಸ್ತ್ರ ಪರಿಶುದ್ಧ ವಸ್ತ್ರ ಕೊಡ್ತಾರೆ, ಆ ವಸ್ತ್ರಗಳು ಕೊಡು ಅಂತ ಹೇಳೋಣ ನಾವು। अपने आज अपने मन की हर एक बात को परमेश्वर के आगे रखें। अगर आज तक आपको लग रहा है कि मेरा उत्साह कम हुआ है, ಇಲ್ಲಿ ತನಕ ನಿಮಗೆ ಅನಿಸ್ತಿದೆ ನನ್ನ ಉತ್ಸಾಹ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ ಅಂತ, और फिर से ಮತ್ತೆ आज मेरा परमेश्वर आपको उत्साहित कर रहे हैं, हालेलुया। ದೇವರು ನಿಮಗೆ ಉತ್ಸಾಹ वो आपको उत्साहित कर रहे हैं। ಅದು ನಿಮಗೆ ಉತ್ಸಾಹ वो कहते हैं अगर तू 1, 2, 4, 5 कदम तू पीछे गया, डोंट वरी, आज ही के दिन तू दुगना आगे आ रहा है, हालेलुया। धन्यवाद यीशु, हालेलुया। आप उत्साहित हो जाए, हालेलुया। ಉತ್ಸಾಹಿತರಾಗಿ प्रभु के कामों के लिए उत्साहित हो जाए, ದೇವರ ಕಾರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಉತ್ಸಾಹಿತರಾಗಿ। क्योंकि मेरा परमेश्वर कभी बदलता नहीं है, ನನ್ನ ದೇವರು ಯಾವತ್ತೂ वो आपकी ಬದಲಾಗುವುದಿಲ್ಲ, परिस्थितियों को बदल के रख देते हैं, हालेलुया। ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳು ಅದನ್ನು ಬದಲಾಯಿಸ್ತಾರೆ। पवित्र यीशु तेरा धन्यवाद हो, ಧನ್ಯವಾದ ಯೇಸು, ಹಾಲೆಲೂಯಾ। पवित्र आत्मा जब तेरा धन्यवाद करते हैं प्रभु। Thank you, Jesus. आज जितने बच्चे मेरे परमेश्वर, Yes, और जितने विश्वासी मेरे परमेश्वर अपने विश्वास में ठंडे हो गए हैं खुदावन, yes, परमेश्वर। मेरे पिता मैं प्रार्थना करता हूँ इनके लिए परमेश्वर, Yes, वे फिर से प्रभु विश्वास से भर जाए खुदा, Amen. उत्साह से भर जाए मेरे खुदा। Amen. Hallelujah. खुदावन मैं विश्वास करता हूँ Yes, hallelujah. कि ये कलीसिया Yes. कभी ठंडी नहीं होगी, Amen. ये कलीसिया कभी ठंडी नहीं होगी, इस कलीसिया के लोग कभी ठंडे नहीं होंगे, Amen. कलीसिया कभी Hallelujah. ठंडेगी नहीं। Yes, Amen. हम ठंडे के लिए नहीं बने, हम ठंडे होने के लिए नहीं बने, हम जगत की ज्योति हैं, हम वो चिराग हैं, हम यीशु के नाम से जलते रहे। Amen. Amen. धन्यवाद यीशु। आज जितने लोग प्रार्थना कर रहे हैं, ಎಷ್ಟು ಜನರು ಪ್ರಾರ್ಥನೆ जितने लोग ಮಾಡ್ತಾರೆ, उत्साहित हो रहे हैं, ಎಷ್ಟು ಜನ आज ಉತ್ಸಾಹಿತರಾಗ್ತಾರೆ, आप आनंद के साथ वापस लौटो, ನೀವು ಆನಂದದಿಂದ ವಾಪಸ್ आप ಹೋಗಿ, बड़ी ताकत के साथ वापस लौटो, ಒಂದು ಶಕ್ತಿಯಿಂದ आप ವಾಪಸ್ बड़ी ಹೋಗಿ, एनर्जी के साथ वापस लौटो, ಬಹಳ ಶಕ್ತಿಯಿಂದ ನೀವು आज ವಾಪಸ್ एक ಹೋಗಿ, गवाही के साथ आप वापस लौट रहे हो। ಸಾಕ್ಷಿಯಿಂದ ವಾಪಸ್ ಹೋಗಿ। धन्यवाद यीशु। क्या तुम परेशानी हो, आजो आजो यीशु के पास, आजो आजो यीशु के पास। महसूस कर रहा हूँ ಕೆಲವು ಜನರಿಗೆ ಫೀಲ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, अब कुछ बातों को लेकर चिंतित हो, ಕೆಲವು ಮಾತುಗಳು ತಗೊಂಡು ಚಿಂತೆಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ, उस परिवार की चिंताएं आपके जीवन में हैं, ಕೆಲವು ಲೋಕದ ಚಿಂತೆಗಳನ್ನು कुछ आपके बच्चों की चिंता को आपको बेचैन कर देती है, ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಚಿಂತೆ ನಿಮಗೆ कुछ ಬೇಷ पारिवारिक चिंताएं हैं,
ಒಂದು ಕುಟುಂಬದ जो ಚಿಂತೆಗಳಿವೆ. लोग लाइव के ऊपर मुझे देख रहे हैं, ಯಾರು ನನಗೆ ಲೈವ್ ಮೇಲೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, आज आप केवल विश्वास कीजिए ಕೇವಲ ನೀವು ಅದು ವಿಶ್ವಾಸ और ಮಾಡಿ. आज का दिन आप याद रख लीजिए, ಇವತ್ತಿನ ದಿನ ನೀವು क्योंकि ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ. आज के दिन मेरा परमेश्वर आपको स्पर्श कर रहा है, ಇವತ್ತು ನನ್ನ ದೇವರು आज के दिन मेरा परमेश्वर आपको ब्लेस कर रहा है, ಇವತ್ತಿನ ದಿನ ದೇವರು आज के दिन मेरा परमेश्वर कहता है ಈ ದಿನ ದೇವರು ಪ್ರೇಮಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मत डर, मैं तेरे साथ हूँ। आज के दिन प्रभु का आत्मा कहता है ಇವತ್ತಿನ ದಿನ ದೇವರ ಆತ್ಮ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, किसी बात की चिंता मत कर, ಯಾವುದೇ ಮಾತಿನ ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡ, उत्साहित हो, ಉತ್ಸಾಹಿತರಾಗು, फिर से उठ के खड़ा हो जा, ಮತ್ತೆ ಎದ್ದು ನಿಂತುಕೋ, क्योंकि तेरी गवाही बनने वाली है। ನಿನ್ನ ಸಾಕ್ಷಿ ಇದೆ. महान परमेश्वर का धन्यवाद करता हूँ। Jesus. खुदावंद मैं एक तरफ को आपके चलानी हाथों में देता हूँ, Yes, amen. प्रभु तेरा पवित्र आत्मा इनकी मदद करे, Amen. तेरा पवित्र आत्मा इनकी सहायता करे प्रभु Yes, जी। amen. मेरा सच्चे दिल से पूर्ण विश्वास है Yes, hallelujah. इस कलीसिया में खड़ा हुआ हर एक व्यक्ति खुदा का चुना हुआ है और खुदा के कामों के लिए बनाया गया है। आमीन। Yes, पिता Lord. की महिमा हो, अपने प्रार्थना को सुना। Yes. आगे का समय प्रभु जी मैं आपके हाथों में देता हूँ, मसीह यीशु के जीवित और पाक नाम से सब बोलोगे आमीन, हालेलुया। अगले संडे आप अपनी गवाही को लेकर वापस आओगे Yes, hallelujah. और एक जन के लिए प्रार्थना होगी, खास प्रार्थना होगी, परमेश्वर अद्भुत रीति से आपको स्पर्श करेगा Amen, amen, और वो आपके जीवन में बहुत सारी आशीषों को दे देगा। हालेलुया। Amen, hallelujah. अब हम आज का लास्ट सॉन्ग गाएंगे, लाड़ियाँ लिखी चला तैयारी। किस किस को आता है, किस किस को ये सॉन्ग आता है? हालेलुया। इसका अर्थ है कि दुल्हन तू तैयार हो जा। हालेलुया। बोलो तू क्या हो जा? लाड़ा अर्थात तेरा दूल्हा तुम्हें लेने के लिए। तुम्हारा दूल्हा कौन है? बोल कर बता सकते हैं मुझे, आपका दूल्हा कौन है? अरे यीशु का नाम ले रहे हो, दूल्हे का नाम ले रहे हो, कैसे नाम ले रहे हो आप उसका? हालेलुया। बोलो मेरा दूल्हा यीशु नासरी है। हालेलुया। यीशु नासरी है। और मैं आनंद के साथ कहता हूँ कि वो मेरा परमेश्वर है। हालेलुया। Amen, hallelujah. हम सब लोग अपने अपने दाहिने हाथों में अपने भेंटों को लोगे, हम प्रार्थना करें और परमेश्वर को बहुत से आपको आशीष दें। ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋಣ, ದೇವರನ್ನ तो सब लोग आनंद के साथ जितने लोग आनंद के साथ सॉन्ग गाएंगे, ಎಷ್ಟು ಜನ ಆನಂದದೊಂದಿಗೆ ಹಾರಾಡ್ತಾರೆ, परमेश्वर ने बहुत आशीष करेगा। ದೇವರು हालेलुया। ಬಹಳ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾರೆ. देखो ये आशीर्वाद है, ये बारिश भी आ रही है। हालेलुया। ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಮಳೆ बोलो यीशु मसीह की। हालेलुया। Hallelujah. इसका मतलब परमेश्वर में ऊपर से देख रहे हैं। Amen. हालेलुया। Hallelujah. अपने बेटों को अपने दाहिने हाथ में पकड़ो, मैं प्रार्थना कर रहा हूँ, खुदा आपको ब्लेस करे। पवित्र आत्मा जी प्रभु यीशु मसीह के नाम से जितने लोग प्रभु आज अपने ऑफरिंग अपनी भेंटों को डाल रहे हैं मेरे परमेश्वर, प्रभु आप इन्हें आशीषित कीजिए। आशीषित प्रार्थना करता हूँ यीशु मसीह के नाम से, Yes, जब कुछ ही महीनों के बाद मैं ये भविष्यवाणी करता हूँ इस कलीसिया के लिए कि आप जितना आज डाल रहे हो आप Yes. इससे दुगना आप कुछ महीनों के बाद यहाँ पे डालोगे। Amen. पूरी दिल के साथ आप डालोगे। Yes. आप Amen. कहोगे हमें कुछ फर्क नहीं पड़ता, Amen. हम परमेश्वर ने हमें इतना दिया है, Yes. हम उसके लिए दे रहे हैं। Yes, amen, amen. पिता परमेश्वर मैं तेरा धन्यवाद करता हूँ, धन्यवाद। खुदावंद इस कलीसिया को फाइनेंशियल ग्रेस में बढ़ाने Yes, वाला है। amen, amen. पिता जितना लोगों ने बोया है ये काटने पाए यीशु मसीह के नाम से सब बोलेंगे आमीन, हालेलुया। धन्यवाद यीशु जी। लाड़ियाँ